स्वागतम
कपित्थ जम्बो फलचारु भक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम्। आकाश महाराज राम राम राम। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातो मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्। अलंकापुरी रम्यसिंहासनस्थम् पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। शुक्लां ब्रह्म विचार सार परमां आद्यां जगद्व्यापिनीं
वीणा पुस्तक धारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थिताम् वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् कृष्णाय वासुदेवाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। भगवान का चिंतन कर
पासून इथपर्यंत जे केवळ ज्ञानेश्वरीसाठी जीवन जगले, ज्यांचं जीवन माऊलीमय होत, गंगेसारख्या ज्यांच्या जीवनाचा ओघ होता, का फिडीत जगाचे पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. उदाहरणच नाही दुसरं, म्हणून नित्य ओवी म्हणतो. असे या श्री क्षेत्र पावनधाम आश्रमाचे संस्थापक व या उत्सवाचे आरंभशूर, की ज्यांचा संकल्प हा अमर होता. विश्वमाऊली ज्ञानोबरायचा सोहळा अगदी थाटामाटामध्ये व्हावा आणि तो नित्य व्हावा अशी ज्यांनी संकल्पना केली होती, तो संकल्प पूर्तीसाठी पंढरीनाथ आज बी या ठिकाणी येतो. देव आश्रमात आहे. अष्टमीच्या दिवशी देवाचं आगमन झालं. आळंदीतून तरी देव महाराजजी, त्रयोदशीच्या दिवशी माऊलींचा सोहळा झाला. सर्व संत मांदियाळी संतांचे समुदाय, विमानांची दाटी, पुष्पाचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करिता ती. आळंदीतून देवाचं प्रस्थान झालं. सगळे देव निघून गेले. रुक्मिणी सहित पंढरीनाथ बी पंढरपुराकडे वाटचाल त्या दिवशीच झाली. पण वैकुंठवाशी गुरुवर्य कृष्णाजी बाबाला असं आश्वासित केलं भगवंताने की तिथून मी त्रयोदशीला जातो, पण श्री क्षेत्र पावनधाम आश्रमातून मी चंपा षष्टीच्या नंतरच प्रस्थान करणार, ज्या दिवशी आपला काला असतो. तुमचा काला झाल्याशिवाय देव इथून हलू शकत नाही. आणि देव आला की आपण सगळे देवाची लेकरं आहे. ही सगळी ईश्वराची लेकरं आहे. गाय आली तर वासरं आपोआप येते. काही काही वासर म्हणते आम्हाला फोन नाही आला. मग का पुरीच लग्न नाही केलं, सुंबळ्या तुला फोन करा काय नेमकं. ज्याला आनंद घ्यायचा, ज्याला आपल्या जीवनातली मलिनता घालवायची, ज्याला पवित्र व्हायचं, ज्याला जीवन आनंदमय करून घ्यायचं, त्यांनी इथं आलंच पाहिजे, यायलाच पाहिजे. महाराज शास्त्र सांगतं कुठं बोलल्यावर जावं, कुठं न बोलता जावं. हे सगळं आता सांगत बसत नाही. असे वैकुंठवाशी प्रेममूर्ती, की ज्यांनी अजीवन नुसतं प्रेम वाटलं. प्रेम वाटलं की नाही माता माऊली, किती प्रेम दिलंय त्यांनी. आम्ही आता सांगितलं काय. बाबा माऊलीवर गेले, मी तुकोबारायर गेलो, आता काय करावं त्याला. औषध जरी कडू असेल पण रिझल्ट असतो आपला. परिणाम तसा चांगलाच येणार. आम्ही ज्ञानासारखे शुष्क आहोत, कठोर आहोत. बाबा भक्तीसारखे प्रेमळ आहे. आमचा फरक आहेच दोघांचा. तसे वडिलाचे गुण मुलात येत असतात. भाषा कळते तुम्हाला. रक्ताची परंपरा सांगत नाही मी, शरीराची नाही. ही आमची ज्ञान परंपरा आहे, ही आमची भक्ती परंपरा आहे. आमच्यात या गोष्टी असतात. पण गौशाळाची स्थापना झाल्यापासून प्रेमाची परंपरा थोडी साईडला ठेवली असतो. बाबांच्या संदर्भात कितीतरी बोललं ते अपुरं आहे, कमी आहे. म्हणून
हा उत्सव थाटामाटात चालावा, कृष्णाजी बाबाच्या अंतःकरणात याची ट्रस्ट कमिटी व्हावी अशी उत्कृष्ट इच्छा निर्माण झाली. त्याचा परिणाम बी आला की श्री कृष्णाजी बाबा सेवा भावी ट्रस्ट कमिटी यांच्या तेजस्वी नेतृत्वाने आणि ही जी जोडी बसली व्यासपीठावर, ही खरी मार्गदर्शक आहे उत्सवाची. माझे ज्येष्ठ गुरुबंधू, मी जरी बाबा असेल, गादीवर असेल, संन्यासी असेल, पण आदरणीय महाराजांची जी भूमिका होती पहिल्यापासून, इथं बसण्याच्या अगोदर शपथपूर्वक वचन त्यांच्याकडून घेतलं होतं की तुम्ही जर माझ्या पाठीमाग आईसारखे उभे नाही राहिले तर महाराज मी येणार नाही बरं इथं. त्यांनी वचन दिलंय. कधी कधी मुलगा पागल सारखा करतोय, पण आईची भूमिका दिल्यामुळं सगळं प्यावं लागतं. असे स्नेही माझे ज्येष्ठ गुरुबंधू, गुरुतुल्य असणारे उद्धव महाराज घनगवांच्यासाठी जोरदार टाळ्या. तसेच कृष्णाजी बाबाच्या तालमीत तयार झालेले की ज्यांचा आरंभ, परमार्थाचा आरंभच वैकुंठवासी गुरुवारी कृष्णाजी बाबापासून झाला, तसे मार्गदर्शक गुरु तर सगळ्यांचे बाबाच आहे. असे स्नेही मलूल स्वभावाची त्यांची वाणी, त्यांचा स्वभाव, आमच्यासारखे लोक तुच्छ खुश होतील यात नवल नाही. आम्ही साधना स्थरीत असताना आमचे वेदांत केसरी गुरुचं नाव घेऊ नये, आमचे स्वामीजी सांगायचे, नारायण तू जग जितेगा और जग सहित तू भगवान को भी जितेगा, असं स्वामीजीचे वचन असायचे. म्हणून आमचे वेदांताचार्य, भागवताचार्य, श्री हरिभक्तपरायण माझे छोटे बंधू आदरणीय नारायण महाराज सिंगारे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. महाराजांची स्पष्टता, जीवनाची स्पष्टता, वाणीची स्पष्टता, तंतोतंत त्यांची वाणी ऐकली की मला कृष्णाजी बाबाची आठवण येते. मलूल जीवन बी एका चाकुरीत. वास्तविक सांगायला काहीच हरकत नाही, या व्यासपीठावर बसल्याच्या नंतर आम्ही बोलतच नाही. साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी, शिकविता धनी वेगळाची, अशी मार्गदर्शक जोडी भीष्म द्रोणाझारकी अशी जर रथी महारथी माझ्या पाठीमाग जर असतील तर जोपर्यंत चंद्र सूर्य शरीरात प्राण आहे तोपर्यंत उत्सवाच्या संबंधाने मला चिंताच नाही. तसेच या ठिकाणी धावपळ करणारी मंडळी, आणि तुम्ही अत्यंत बाबाची, तुमच्या ठिकाणी एक धर्म राहतो अत्यंत समीपता. बाबांचा तुमचा संबंध सांगण्यासाठी मला एक गाथ आल्यावं लागल श्री क्षेत्र पावनधाम आश्रमाचा, प्रत्येकाचं एक एक पान, एक एक पान, एक एक पान. कारण सप्ताहाच्या संदर्भात जी सर्वज्ञता तुमच्या ठिकाणी ती माझ्या ठिकाणी नाही बुवा. का? कारण तुम्हाला माहिती कुठं पाणी तापवतात, कुठं नाश्ता होतो, कुठं झुणका भाकर राहते, कुठं काय असतं काय. माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती. मी आता 4 सप्त्यापासून आलो, तुमचा एक तपपूर्ती सोहळा झालाय सगळ्याचा. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असतो, बोलण्यासारखं पुष्कळ असतं. आणि आश्रमातली कथा म्हटली, आता इतर ठिकाणी कथा म्हटली की ती बाकीचं काही बोलायचंच नसतं, डायरेक्ट सुरू करायची असते. पण माझं काही कर्तव्य, मला ते पार पाडावंच लागतं. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या कथेचे यजमान खूप कमी दिवसामध्ये ज्यांनी बलाढ्य अशी विशाल काय क्रांती केली, ह्याच मातीतलं पोरग आहे. पण आज त्याला दिल्लीत गेल्यावर बी सलाम करते लोक. असे आमचे शिवाजी भाऊ शिंदे, त्यांच्यासाठी बी जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर स्वभाव, स्वभावाने पोराने जग जिंकलंय. भाऊही माझा छोटा, खूप छान. भाऊंच्या अंतःकरणात गायीविषयी, साधूविषयी एवढं प्रेम आहे. आमचा नुसतं फोन जायचा उशीर आहे नाही, काय कशालाच नाही.
किती कलाकार लावा, सगळे लावा, काही करायचं ते तर लय मी म्हटलं नको, लोक म्हणतील तुझी कथा आहे म्हणून लय सजवलं बा सगळं. तसं म्हणत नाही कुणी, पण मीच म्हणतो. म्हटलं त्यांनी म्हटलं हे डेकोरेशन कॅन्सल केलं, त्यांनी माणूस पाठवला तर सगळं सजवायला दिलं होतं उदाड सगळं स्टेज. मी त्या माणसाला पाठीमागं लावलं त्या दिवशीच रात्री. म्हणलो नको. मग तरी ते एवढं सजूनच गेले. नको म्हटलं. बाहेर वेगळी गोष्ट आहे, बाहेर अनेक कथा आहे. आता तुम्हाला लाईव्ह दिसल त्या कथा. अशा काही योजना काही लोकांनी केल्या. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि ही गंधर्व सभा, गंधर्व गात गाणी, अशी गंधर्व मूर्ती असणारे श्री आकाश महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. तसेच आता त्यांचं तुम्ही ऐकलं नाही. आणखीन राहिलं काही ते सत्यम शिवम ते ऐकायचे. ते माता माऊली तर मला काल म्हणत होते ते कृष्णाजी बाबाचा वंशमोर झाला पाहिजे एकदा दर्शनाला आल्याच्या नंतर. ते लई गाणे जोडीत आहेत. आणखीन 2-3 गाणे जोडले त्यांनी. पण त्यांनी त्या गाण्याचा वंशमोर सांगितलं बरं महाराज आज. हा, तबल्यावर विराजमान असणारे विश्वातल्या मोठ्या मोठ्या व्यासांना ज्यांनी साथ केली तबल्याची, असे तबला विशारद असणारे तबला किंग श्री हरिभक्तपरायण माझे स्नेही मित्र, अत्यंत प्रेमळ स्वभाव, माझ्या सुखादुःखामध्ये अत्यंत समर्पित असणारे सुनील महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. पलीकड हमारे भाईजी, छोटे भाईजी अभिषेक जी, उनके लिए भी एक बार ताली बजाओ. हाँ भूलनाथ नको, अभिषेकच बरे आहे. अभि आमचे तबल्यामध्ये विशारद असणारे, ढोलकमध्ये विशारद असणारे ते बरेच विशारद आहे. आणखी गायन बी करतात. महाराजीचा स्वभाव त्यातल्या त्यात आणि जीवन या सगळ्याचा ताळमेळ म्हणजे माझे स्नेही मित्र, माझ्या अंतःकरणात विराजमान असणारे स्नेही सचिन महाराज, त्यांच्यासाठी बी जोरदार एकदा टाळ्या वाजवा. आणि मी पुढचं जे नाव घेणार आहे, महाराजजी आज जरा उभा राहून दर्शन द्या आमच्या सर्व भक्त मंडळींना, आमच्या आश्रमाच्या. एकदा उभा राहा, उभा राहिलं पाहिजे महाराजजी. ही कथा भास्कर वृंदावन सारख्या भूमीमध्ये अनंत अनंत दिवस जे राहिले, अनेक महापुरुषाची चरण सानिध्यामध्ये राहून कथा श्रवण केली. आणि मोठे कथा व्यास आहे, युट्यूबला तुम्ही नाव सर्च करा, महाराजांच्या मोठ्या मोठ्या ठिकाणी कथा होतात. असे कथा भास्कर असणारे माझे स्नेही मित्र श्री हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज शास्त्री, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. एक रामेश्वर बाबा गेले तर दुसरे रामेश्वर बाबा तात्काळ त्याच दिवशी हजर केले देवाने. आणि ते बी येणार आहे आज, कारण त्यांना भांडणं चालू आहे माझं, कसं काय येत नाही. कारण कृष्णाजी बाबाच्या नंतर आपलं जे श्रद्धेचं फोकस आहे, माझं तरी रामेश्वर बाबा शास्त्री, रामेश्वर बाबाच माझ्या श्रद्धेचं स्थान आहे कृष्णाजी बाबाच्या नंतर. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. तसंच आपले अतिशय प्रेमळ असणारे श्री हरिभक्तपरायण असं म्हणायला हरकत नाही, आमची राजूभाऊ शिणगारे, त्यांच्यासाठी बी जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या. आणि तुम्ही सर्व मंडळी आहातच. आता वेळ न करता झुणका भाकरीसाठी बी आज काही भात नाही बा, नाही ना. हा, मग झुणका भाकरी बी चालू झाल्या पाहिजे, कारण मला त्याच्यापेक्षा सगळ्या गोष्टीपेक्षा भाकर जास्त आवडते. मला तर आवडते. आणि झुणका भाकरीवाली पुष्कळ मंडळी आहे. म्हणून अगदी ज्यांचा नंबर आहे काल जवळ जवळ केविलवाना होईल, पण नंतर मग ते लई सगळ्या गोष्टी करीन तुमच्या परत. आपलं दुःख कधी जगाला सांगू नका, आणि आपलं दुःख साधूला सांगितल्याशिवाय राहू नका. आपलं दुःख देवाला सांगितल्याशिवाय राहू नका. साधूला जरी काही करता नाही आलं, पण सहनशीलता नक्की शिकवणार. तितिक्षा पिण्याची, हो पिण्याचं सूत्र सांगणार साधू. अपमान कसा प्यायचा असतो, दुःख कसं प्यायचं असतं. आणि झालं तर देवाकडे पाहिलं त्याच्यातून कमी बी करू शकतो. म्हणून तुम्ही हे सगळे जे विश्वास ठेवला, तसा विश्वास तर असावा, पण ते वरून वरून, पण मुख्य विश्वास देवावर पाहिजे. जबलपूरची एक घटना सांगतो.
साहब ही घटना बहुत दिन की नहीं है, ये अभी की घटना है। 1994 की घटना है, 1994 ची घटना आहे। जबलपूरचं एक जोडपं, दोघ जण शिक्षक होते, पती पत्नी, आजीवन ड्युटी केली, नोकरी केली, पण पहिल्यापासून देवाचं येडं, कृष्णाचे भक्त दोघं बी, पण शेवटपर्यंत मुलबाळ नाही। ते कोणाच्या फंद्यात नाही पडले, याला ओटीत घे त्याला ओटीत घाल, हे चालतं ना आपलं सगळं। आता इथं सख्य सांभाळी ना, ओटीतलं काय सांभाळी? हा, हे सगळं जगाकडे पाहून दिसून येतं। आबा त्यांनी निर्णय घेतला, जगाच्या फंद्यात नाही पडायचं। कथा श्रवण करणारे होते, देवावर विश्वास होता, पॉवरफुल होते, सगळी भक्ती होती। सरळ त्यांनी रिटायर झाल्यावर वृंदावनला गेले आणि असे लड्डू गोपाल घेतले, असे कन्हैया, असे सुंदर कन्हैया घेतले आणि मोठा, ज्या दिवशी देवाला घरी आणलं, मोठा सोहळा केला। जसं 40-50 वर्षानंतर एखाद्या दाम्पत्याला, पती पत्नीला मुलगा व्हावा, जसा त्यांना आनंद होतो, तसा देव घरात आल्यानंतर मोठा आनंद त्यांनी सोहळा साजरा केला आणि वृंदावनच्या रहिवाशी झाले। सांगितलं आता आमचा मुलगा हाच, आमचा मुलगा हाच, कन्हैयाच आमचा मुलगा आहे। वृंदावन मध्ये आमचे मलोकपीठ महाराजांचा आश्रम आहे, मलोकपीठ म्हणून राजेंद्रदासजीचं, त्याच्या आसपासच राहायला, तिथं राहू लागले। पैसे भरपूर, बिल्डिंग, स्वतः जागा घेतली, पण आजीवन कन्हैयाची सेवा। जशी लहान मुलाला याची जशी सेवा करीन तसा परिणाम येतो। याला तुम्ही मुलगा माना, भाऊ माना, काही माना, ह्यो काय माहित आता किती दिवस देतो का बंद करून टाकतो, पण ह्यो तर बंद नाही करणार। तुमची योजना 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 ह्यो नित्य दी, कोणावर विश्वास नका, याच्यावर ठेवा की। त्या दाम्पत्याने जगाकडे दुर्लक्ष करून देवाला मुलगा मानला। लहानपणीच आई उठली की त्याला स्नान घालणं, त्याला कपडे घालणं, त्याला रोज वेगळा ड्रेस घालणं, उरत फळो सगळं त्याला नैवेद्य दाखवल्याशिवाय त्याचंच उच्चिष्ट खाणं, आणि सर्वांना म्हणायचं नाही आम्हाला मुलगा झाला। वृंदावनात गेल्यापासून त्यांची भाषा बदलली, इकडचे पाहुणे रावळे जे सोयरे धारे त्यांना सांगू लागले आम्हाला मुलगा झाला आणि तोच आमचा सांभाळ करणार आहे। मग पुतणी गितणी असतात ना, असे चुलत फुलत, संपत्तीवर नजर राहते। आईला पलायन केलं पण प्रॉपर्टीस आली, काय कोणाला तरी मुलगा म्हणायला लागले का, वटीत घेतलं काय कोणाला, अधून मधून चक्र आणायला लागले तिथं, कुठे मुलगा, सांगितलं हा काय आमचा मुलगा, काही उगत चाटा आणायला लागली, कुठे मुलगा होऊ शकतो काय, तिथं मूर्ती आहे। अरे तुम्ही मूर्ती म्हणल्यावर मूर्तीचे तुमच्यासाठी, तो साक्षात कन्हैया आहे, तो बोलायला तयार आहे, तो जेवायला तयार आहे, तो तुमच्या घरी यायला तयार आहे। आमच्या नामदेव महाराजांनी जेवू घातलं देवाला, जेवला, जेवू घालाच्या भावनेनं जेवू घातलं, पण आपण नुसतं नैवेद्य दाखवतो, मग तो बी पाहतो, जशी भावना आहे तसं उत्तर येईल ना। अशा पद्धतीने जे दाम्पत्य वृंदावनला स्थलांतरित झालं, त्यांनी देवाला मुलगा मानला आणि शेवटी 20 वर्ष जगले दोघ जण। असा अंतकरणात निश्चय झाला आम्ही याला खरंच मुलगा मानलं। मग तिची बहीण आली, बहीण होती, तिचे भाऊ होते, सांगितलं शेवटचं कसं करायचं, पाणी कोण पाजणार, पुतण्या पाजीन का ह्यो पाजीन, सांगितलं नाही आमचा देवच आम्हाला पाणी पाहिजे, आमचा देव पाणी पाहिजे, कारण आम्ही त्याला मुलगा मानलं ना, आम्ही मुलगा मानलं त्याला। महाराज सगळ्या साधू संत साक्षीला राम नवमीच्या दिवशी, राम जन्माच्या दिवशी मिस्टर गेले सकाळीच, मिस्टर वारले आणि पत्नीला कळालं मालक गेले, तत्क्षणी तिने बी प्राण सोडला। तिला पतिव्रता नारी म्हणतात। दोघं गेले, जिकडे तिकडे चर्चा झाली, सगळे पाहुणे रावळे आले, पण नित्य साधू सेवी संत सेवी होते, मग संत लोक बी तिथं पोहोचले, सगळे आले,
पाणी कोण पाजणार, पाणी कोण पाजणार प्रश्न उपस्थित झाला. वृंदावनाची घटना आहे, आत्ताची घटना आहे, अशातली घटना आहे. त्या घटनेचे साक्षी लोक. पाणी कोण पाजीन, पाणी कोण पाजीन. पुतण्या म्हणित होते कोणत्या काणा म्हणे, कोणता काणा आहे त्यांचा, कोणता कृष्ण आहे ना, अमुक हे तमुक हे, पाजीन तो पाणी. सगळे लोक साक्षीला आहे. पण इतक्या लोकांच्या गर्दीमधून एक छोटासा बालक 8 वर्षाचा, मोर मुकुट धारण केलेला आहे, माथा शोभे पिंपळ पान, मेघवर्ण ऐसा जाण, त्याला म्हणते श्री भगवान. इतका सुंदर मुलगा. वृंदावनचे संत म्हणू लागले, आम्ही वृंदावनात अशा मुलाला तर कधी बघितलंच नाही. गर्दीतून निघाला, डोळ्यात अश्रू आहे. माझे आई वडील वारले. त्या ठिकाणी आला. आता देव येतो, साक्षात परमात्मा. पाहता क्षणी सगळी योजना झाली, त्यांची सगळी तयारी झाली आणि देव गाडग घेऊन समोर चालू लागला. जगाचा मालक. विश्वास, हा विश्वास म्हणतात. सगळी उत्तर क्रिया स्वतः देवानी केली. सगळ्या गोष्टी केल्या, दुसऱ्या दिवशी गायब झाला. कुठून आला काहीच माहित नाही कुणाला. अग्नीत ठेवताना शरीर दिसले, पण काडी लावायच्या अगोदरच गायब झाली दोन्ही शरीर. देवाने सांगितलं, यांनी मला मुलगा मानलं ना, जसं तुकोबरायला सदैव नेलं तसं मी यांना सदैव माझ्या धामाला घेऊन जाणार. विश्वास, विश्वास लागतो. विश्वासाच्या पोटातून भक्तीचा जन्म होत असतो. अशा किती घटना सांगू मी तुम्हाला. आत्ताच्या घटना आज घडत आहे. आमचे प्रेमानंद बाबा सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या विश्वात पसरले. एका जागी बसून सगळ्या विश्वाला चालवित आहेत. आज प्रेमानंद बाबाला ऐकणाऱ्या माणसाच्या जीवनात प्रश्न राहू शकत नाही. ज्ञानापेक्षा कोणतीच मोठी सेवा नाही. जगाची ज्ञानरूपाने सेवा करत आहे. जो प्रेमानंद बाबाला ऐकतो त्याच्या अंतःकरणात कसलाच संशय राहू शकत नाही. कोण करत आहे? आत्ताची, मी तुम्हाला आत्ताची घटना सांगतो. आत्ताची, परत आत्ता अशात घडलेली. पंढरपूरला जा, भगवंताच्या मुख्य मंदिराच्या पाठीमागे ताक पिटे विठोबा आहे. काय त्याचं स्वरूप? आमची रमाबाई, रमाबाई, आमच्या रमाबाईची सेवा साक्षात पंढरीनाथान केली. अशातल्या घटना या. कन्हैया यायला तयार आहे.